चला इथून सामना अगदी फायनल आपल्याला पाहायला मिळते. याच्यासाठी केला होता अट्टास शेवट गोडबाबाने शेवटाकडे मात्र इथून पदार्पण करत असताना मात्र पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आणि नियोजन मात्र पाहायला मिळालं. आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र सादरीकरण मात्र पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर या आयोजनानं चर्चा करायला लावली. ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर 3 कॅमेरा मात्र ही स्पर्धा NP लाईव्ह चॅनलवरती मात्र थेट आपण पाहत आहोत आणि एकाच अँगलनं मात्र आपण पाहायला गेलं तर 3 क्षणचित्र मात्र आपण अगदी सोनेरी मात्र इथून NP लाईव्ह या स्क्रीनवरती मात्र पाहत आहोत. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर अफलातून क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. बॅक टू क्रिकेट इथे मात्र पाहायला गेलं तर 2 षटकांसाठी मात्र आपण मी तुमच्यासोबत जोडत आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये सेकंड पूर्वार्धामध्ये मात्र तुम्हाला ऐकाल शैलेश जाधव सरांचा आवाज. चला मॅच ऑन. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज आणि आपण पाहत आहे विजय स्मृती चषक 2026 दमदार आयोजन. लेफ्ट बॅट्समन पहिला बॉल. मेगा फायनल जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. अभिजित स्मृती चषक 2026 चा मेगा फायनलचा पहिला बॉल. गेम ऑन लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पहिला बॉल आणि पहिला बॉल अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला गेलं तर पाटण तालुक्याची टीम आणि दुसऱ्या बाजूला अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनची टीम. स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट आला. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्ग वरती समोर आहे. मागच्या मॅच मधील सामना वीर आणि पाटण तालुक्याचा टेनिस क्रिकेट मधील मात्र कोहिनूर हिरा अर्जुन कदम ऑन स्ट्राईकला. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. प्रकाश पाटील यांच्याकडे एक वेगळी शैली आहे गोलंदाजीची. ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आहे. 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ पाहायला मिळेल त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. 2 बॉलवरती मात्र कोणतीही धाव आली नाहीये. अर्जुन कदम मागच्या बॉलवरती काही षटकार मारले होते. मॅच एकतर्फी जिंकली होती परंतु आता प्रकाश पाटील यांना मात्र आपण पाहायला गेलं तर खेळण्यामध्ये थोडेसे असमर्थ होताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रकाश पाटील राईट मोठे विकेट खेळत असताना ऑन साईडला मात्र ढकलून दिलं पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्या सगळे मिडामध्ये मात्र ढकलून दिलं. क्षेत्ररक्षक एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 2 सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळेल आपल्याला. खूप छान मात्र आपण पाहायला गेलं तर अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबईचं मात्र अभिजित स्पोर्टिंग परले निनाईचं आयोजन मात्र पाहायला मिळालं. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण सादरीकरण मात्र पाहायला मिळालं. खूप छान केलं. चांगलं टायमिंग प्रॉपर हिट. घुटना टेक तमाशा देख. अगदी एका पायावरती घुंगरू शॉट पाहायला मिळालं. छनन चुम 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 करत बॉल सीमा पार आला हा अर्जुन कदमच्या बॅट मधून. क्लासिकल क्लास षटकार ठोक डीजे. कदम आणि अर्जुन कदमच्या मात्र बॅट मधून षटकार आला. ती प्रतीक्षा होती जिंती टीमला आणि जिंती टीमची मात्र प्रतीक्षा पूर्ण करताना अर्जुन कदमला पाहते. प्रकाश पाटील राईट मोठ विकेट तयार असतील. आणखी एकदा भन्नाट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी धुरला उडवत गोलंदाजी पाहायला मिळते. जोरदार अपील केली गेली आहे. वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आला आहे. पंचांवरती दबाव टाकायचा प्रयत्न. मेगा फायनल आहे हे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. बडा मंच पंच भी बडा. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धेचं उत्तम उदाहरण. मानगाव टीम तुम्ही जेवढा वेळ घालवाल तेवढा तुम्हाला फलंदाजी करताना अडचण निर्माण होईल. 5 मिनिटं राहिलीत. आणखी एक षटक आणखी हातलाच आहे तुम्हाला तिथे. प्रकाश पाटील आपल्याला पाहायला गेलं तर चांगला बॉल फॅट डिलिव्हरी. आता इथे मात्र कवो बॅटचा ब्रश झालाय का? यस डेफिनेटली
लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळलाय. अर्जुन कदम बॅक टू डगआउट. एक षटकार ठोकलाय आणि माघारी मात्र परतावा लागेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावांवरती पहिला विकेट. अर्जुन कदम बॅक टू डगआउट. पहिले आले त्यानंतर मात्र ही विकेट हवी होती. प्रकाश पाटील मात्र ते प्राप्त करून दिली. या षटकातील बॉल मात्र अजूनपर्यंत शिल्लक आहेत. 1 टू गो. 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती 9 धावा येताना मात्र पाहायला मिळतात. थोडा आवाज द्या ना. शेवटचं फायनल आहे. थोडा आवाज द्या. आता फायनल मॅच आहे. थोडा आवाज द्या ना. आता ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बाबूराव यांच्याकडे क्षमता आहे. आपण पाहायला गेलं तर जबरदस्त क्रिकेट खेळण्याची. जिंती टीमसाठी मात्र सातत्याने खेळाडूची मात्र चर्चा राहिली गेली. वाव चांगला बॉल इथे मात्र आणखी खतरला गेला. प्रकाश पाटील आहोत. आता थोडीशी ताराबॉल उडताना मात्र पाहायला मिळाली. इथून मला मात्र बॉल सिंगल येताना मात्र लेग बायच्या स्वरूपात येताना पाहायला मिळेल. 1 धाव. एका धावेने मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. एकच षटकाचा एका षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका षटकामध्ये मात्र धावा बनल्या गेलेल्या आहेत त्या 10 धावा आणि आता मात्र 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. वारणा मानगाव की इथून मात्र जिंती टीम की वारणा मानगाव कोण जिंकणार ते पाहणं गरजेचं आपल्याला पाहायला मिळेल. संभ्रम निर्माण झाला होता. कदाचित हा 2 षटकाचा सामना आहे की काय अशी चर्चा पण कदाचित बरं झालं कारण अंधार आता ब्लॅक लाईट इथे मात्र या मैदानामध्ये आली आहे. चला फलंदाज लगेच प्रकाश पाटील या लवकर. तुम्हाला अडचण निर्माण होईल. जिंती टीम प्लीज सहकार्य करा. अर्जुन सर आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी मात्र गरज आहे ती 11 धावांची. 6 बॉल मध्ये 11 कशा पद्धतीने बनल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. ऐकूया आपण उत्तर धामध्ये मात्र शैलेश जाधव सरांना. थँक्यू. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा मुकाबला आणि फायनलच्या मुकाबल्यामध्ये अंतिमची मॅच आणि या सेकंड इनिंग मध्ये आपण वळालोय. सेकंड इनिंग कडे चर्चा केली जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. सहा बॉल आणि 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली ओव्हर स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे प्रकाश पाटील. माफ करा विनायक आहेत आणि त्यांच्या समेत प्रकाश. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत विनायक. स्ट्राईक एंड वरती आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्जुन कदम. यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. एक महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज निघालाय ओव्हर द विकेटने. माफ करा डावकरी हाताचा फलंदाज आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र कट करण्याचा प्रयत्न. बीट केलाय. डॉट बॉल आलाय. ओव्हर द विकेटने न येता राऊंड विकेटने ते गोलंदाजीसाठी आलेत. अर्जुन कदम हे डावकुरी हाताचे गोलंदाजही आहेत. अतिशय सुंदर खेळ त्यांचा या ठिकाणी राहिलेला आहे. खुलवरचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव घेतली. दुसरी साठी निघालेत. वेगाने आली आहे. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 4. बनवायचे आहेत 9. चार बॉलच्या पाठीमागे 9 धावांची गरज आहे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये.
हो यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे, बीट केला. समोरील डिलिव्हरी, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. फायनलचा महामुकाबला बाईकच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या अंकित केली गेली आहे. धावफलकावरती रोखली गेली आहे. 3 बॉल आणि 8 धावेंची गरज आहे. 3 बॉल आणि 8 धावेंची गरज. एक महत्वपूर्ण मॅच. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते ऑफस्टॉप वरती आणि तिथून मात्र स्टेप आउट. डॉट बॉल आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 8. एक महत्वपूर्ण मॅच. पहा अंधार मैदानाच्या आतमध्ये फार पाहायला मिळालाय, ब्लाइंडनेस, आणि इथून मात्र तुम्हाला बॅट फिरवावी लागेल, चोरकस बॅट फिरवावी लागेल, कारण की सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे. डॉट बॉल आलाय आणि आता अर्जुन कदम यांच्याकडे नजरा वेधल्या गेल्या. टावकुरे हाताचा गोलंदाज, अँगलिंग गोलंदाजी. प्रहार मोठा करायचा होता, मात्र इथे बीट केलाय. जवळजवळ आता मात्र 1 बॉल आणि 8. एखादा वाईट त्याच्यावरती एक्स्ट्रा, एखादा नो त्याच्यावरती षटकार. काय घडेल या मॅच मध्ये? 1 बॉल 8 ची गरज आहे. एक महत्वपूर्ण मॅच. नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मात्र या स्पर्धेमधील अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अभिजित स्पोर्टिंग परळी निनाई आयोजित अभिजित स्मृती चषक 2026 या भव्य दिव्य पर्वामध्ये टीम 1 मध्ये आता मात्र विजयी संघ राहिली आहे. या फायनलची मानकरी ठरली आहे टीम जिंती. वेल डन टीम जिंती. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान.